मेष राशीसाठी या सप्ताहामध्ये चांगल्या बातम्या मिळू शकतील. तुमच्या मनावरील तणाव कमी होईल. महागड्या वस्तू खरेदी करणं आणि ऐषआरामाचे जगणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. विनाकारण कामामध्ये चुका होऊ शकतात. म्हणून अशा समस्या टाळण्यासाठी आगाऊ आर्थिक तजवीज करणं गरजेचं आहे. तुमच्या भूमिकेमुळे नातेसंबंध मजबूत होऊ शकतील. प्रेम जीवनामध्ये नवीन जोडीदार तुमच्या शहरातून तुम्हाला भेटू शकतो. अविवाहित असाल तर प्रेमाच्या प्रस्तावावर तुम्ही निर्णय घेऊ शकता. शिक्षण क्षेत्रात असलेल्या लोकांना चांगले यश मिळू शकते. या काळामध्ये मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहू शकेल. तुमचा या आठवड्यासाठी लकी क्रमांक 10 असेल. वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये अतिशय चांगले यश मिळू शकते. जर तुम्ही काळ लक्षात घेऊन योग्य गुंतवणूक केली तर त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते. लक्झरी वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कल राहील. नवीन व्यक्तीला प्रपोज करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला नाही. त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करा, म्हणजे तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. या काळामध्ये तुमच्या अडचणी दूर झाल्याने मन प्रसन्न राहील. कामामध्ये विशेष कौशल्य साध्य करू शकता. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि जास्त अभ्यास करण्याची गरज राहील. मिथुन राशीच्या व्यक्तींना विश्लेषणात्मक स्वभाव आणि चातुर्यपणा यामुळे योग्य असे निर्णय घेऊ शकाल. कौतुकास्पद आणि उत्साही वृत्तीमुळे तुमची या काळामध्ये प्रेम प्रकरणामध्ये प्रगती होऊ शकते. मागच्या गोष्टी घटना विसरून मन हलके करण्याचा प्रयत्न करा. आपल्या योजनांवर, प्रकल्पांवर, कामावर लक्ष केंद्रित केल्यास त्यामधून तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतील. शिस्तबद्ध राहा. एखाद्या सल्लागाराचा सल्ला घेतल्यास तुमच्या समस्या सहजपणे हाताळू शकाल. चांगला वेळ घालवण्यासाठी काळ चांगला सहकार्य करील. व्यावसायिक जीवनामध्ये जास्त तणाव घेऊ नका, त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी योग्य ती ध्यानधारणा आणि संतुलित आहार आणि व्यायामावर भर दिल्यास तुमच्यासाठी ते महत्त्वाचे ठरेल. सिंह राशीच्या व्यक्तींना या काळामध्ये कठोर परिश्रमातून सर्व इच्छा पूर्ण होताना दिसू शकतील. कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते बुडण्याची जास्त शक्यता राहील. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या काळामध्ये उत्तम आरोग्याचा लाभ होऊ शकतो.
मात्र कुटुंबातल्या वडीलधाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता राहील. चिंतनामध्ये गुंतून राहिल्याने तसंच अनावश्यक अतिविचारांमुळे तुम्हाला ताणतणाव आणि दडपण यांचा सामना करावा लागू शकतो. कठोर परिश्रम हे तुमच्या सर्व समस्यांवर उत्तर असेल. कठोर मेहनत केल्यास तुम्ही तुमचे ध्येय सहज प्राप्त करू शकाल. कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. व्यवसायामध्ये असलेल्यांना चांगला नफा मिळू शकेल. नातेसंबंधातील कडवटपणा दूर होऊन नातेसंबंध सुधारू शकतील. नात्यातील विश्वास वाढावा अशी तुमची इच्छा असल्यास त्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेणं गरजेचं आहे. गैरसमज टाळावेत. मग तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल किंवा नातेसंबंधातही विनाकारण गैरसमज निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. गरजा भागवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहाल आणि त्यामुळे थोडीशी दगदग झाल्याचे जाणवेल. मात्र काळजी करण्याचं फारसं कारण नाही. आरोग्याच्या छोट्या समस्या उद्भवतील पण त्या त्रासदायक नसतील. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेण्याचा प्रयत्न करा. तुळ राशीच्या लोकांना सुद्धा या काळामध्ये फारशी चिंता करण्याची गरज नाही. अतिविचार टाळल्यास तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभू शकते. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. सप्ताहामधील शेवटचे दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. आज एखादी योजना सुरू केल्यास त्यामधून भविष्यामध्ये उत्तम फायदे मिळू शकतील. सर्व बाजूंनी तुमची स्थिती उत्तम राहील. त्यामुळे उत्तम आरोग्याचा लाभसुद्धा होऊ